जीवे मारण्याच्या कटाच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारत मनोज जरांगेंनी नार्को टेस्टचं आव्हान दिलंय। त्यासाठीचा अर्ज सुद्धा एसपींकडे त्यांनी दिलाय। त्यामुळे आता धनंजय मुंडे टेस्टसाठी तयार होतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। पाहूयात। धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारत जरांगेंनी स्वतःच्या नार्को टेस्टचा अर्जही दिलाय। त्यामुळे आता धनंजय मुंडेही स्वतःच्या टेस्टसाठी तयार होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही दिवसांपूर्वी बीडमध्ये माझ्या हत्येचा कट होता, त्यासाठी धनंजय मुंडेंनी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। धनंजय मुंडेंनी सारे आरोप फेटाळून लावलेत। मात्र या प्रकरणात समोर येणारे व्हिडिओ आणि ऑडिओ धक्कादायक आहेत, कारण आरोपानुसार त्यात धनंजय मुंडेंच्या जवळच्या लोकांचं संभाषण आहे। चार मधला देऊ, 4 आरोपी मधला तुम्हाला बोलले आहेत ना, हिट मधला देऊ सांगतो। माझे धनंजय मुंडे केस वेगळ्या बाजूला अँगल राहिला, मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो। मी तिथं अमोल खोनी ते पाहिले, इथं पडले रती महाराज त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय। मग त्या रूम मध्ये ते 25 मिनिटं बोलत बसले। मग या अमोल खोने आणि ते कांचन आला पाहिजे, ते गाडीत जाऊन बसले। हे कांचन व्हायरल क्लिप्स बद्दल हल्ली एआयनेही व्हिडिओ बनवता येतात असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। तर इतर मुद्द्यांवर आरोप खोटे आहेत, इतकंच उत्तर धनंजय मुंडेंनी दिलंय। साहेब आले परवेला? नाही पुण्यात बरं साहेब काय करायचं? थांबा जरा, तुम्ही गडबड करू नका। थांबा, मला माहिती आहे योग्य वेळेला करतो। तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासिंगची। चालतं, काय अडचण सांगतो। ड्रायव्हर येणार का? ड्रायव्हर येतो मग साहेब। नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आत्ता नाही देऊ शकत। मी अडचणीत आहे। आत्ता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी दे। तुम्ही मला गाडी घेऊन द्या, आरोपी म्हणले। आम्ही गाडीनं गाडी ठोकतो। धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो। अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं। आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल। मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातोय। डीएमचं बोलणं झालं का? हा झालं, बोललं डीएम मला एवढं बोलला, मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो, हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो, तुम्हाला कुठंच काही कमी पडून देणार नाही, फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो। किती देतो म्हणले? बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी। हा मला काय, माझं 1.5 कोटी देतो मी, तुमचे 50 काढून घ्या याच्या। ऐका ना, धनंजय मुंडे म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते, उद्या नाही देणार, याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले, आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा। आता शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं? तुमचं शुक्रवारी पेमेंट बोलणं झालं कन्फर्म। आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं। माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं। जो काही आरोपी अटक आहेत त्यांची जशी मागणी तशी आमची लोकप्रतिनिधी म्हणून हीच मागणी राहील की या गुन्ह्यासंदर्भातली सखोल चौकशी ही झाली पाहिजे। ते सर्वसाधारण पोरं आहेत, पण त्यांना जे कोणी बळ दिलेलं आहे, जी काही रेकॉर्डिंग व्हायरल झाली ती फॉरेन्सिक लॅबला दाखवून, किंवा जी काही समोरचे लोक मागणी करतात ते नार्कोटेक्सची स्वतःच बोललेले, त्याच्यामुळे ते नार्कोटेक्सला समोर ते गेलेच पाहिजे। आता आरोपानुसार बीड शहरामध्ये काही दिवसांपूर्वी गुप्त बैठका झाल्या। याच बैठकीत जरांगेंच्या हत्येचा कट शिजला। जरांगेंच्या हत्येसाठी 2.5 कोटींची सुपारी ही बैठकीमध्ये ठरली। नेमका त्याच बैठकीमध्ये जरांगे पाटलांच्या ओळखीमधील काही जण उपस्थित होते। त्यापैकी दोघांनी बैठकीमधला सारा तपशील जरांगेंपर्यंत पोहोचवला। यानंतर जरांगे समर्थकांनी रीतसर पोलिसात तक्रार दिली। तक्रारीवरून बीडमध्ये मध्यरात्री पोलिसांनी एका ठिकाणावर छापा घातला। तिथून 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं गेलं। पोलीस चौकशीमध्ये आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव घेतल्याचा दावा केला जातोय।
दरम्यान जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटेंनीही धनंजय मुंडेंचे आरोप फेटाळत त्यांना ऑडिओ रेकॉर्डिंग बाहेर काढण्याचं आव्हान दिलंय. मी धमकी दिली. अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे. आता एवढी मैत्री की सांगू का मैत्रीचा खुलासा करू. त्या सभेत मी बोललो होतो. त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला. तू सभेला येणार आहेस का, आठवतं का सुरेश? मी त्यावेळेस त्या म्हणलं काही नक्की नाही बाबा, काय भुजबळ साहेब कशी येते त्याच्यावरती माझं ठरणार आहे. नाही म्हणले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला. ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हेच ते काळकुटे. लोकसभेला फॉर्म भरला कसा, त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कशासाठी? त्याच दिवशी मी ती मैत्री तोडली होती ज्या दिवशी संतोष अण्णाचा खून तुझ्या जवळच्या लोकांनी केला. आणि त्यानंतर तुझं स्टेटमेंट आलं की तू महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात. परिस्थिती, संतोष अण्णाला मारलेली परिस्थिती बघल्यानंतर या जगातला माणूस कुठलाच तुझ्यासोबत मैत्री ठेवणार नाही. इतक्या क्रूरपणे तुझे लोक वागले. मी नगद नारायण बाबाला स्मरून सांगतो आणि माझ्या दोन्ही लेकरांची शपथ घेतो. आणि मी अजून कशाची शपथ घ्यायला हवा, मी या 2 वर्षात कुठल्याच नेत्याकडे 8 तास कधीच थांबलो नाही, 4 तास थांबलो नाही. आणि त्याने सुद्धा भगवान बाबा शपथ घेऊन सांगावं किंवा सगळ्या इन कॅमेरा आमची नार्को टेस्ट करा, काय करायचं करा, तुमच्या सगळ्या मीडियाच्या चॅनलला लाईव्ह करा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी नाही तर कुठं. जरांगेंच्या हत्येवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी दुसरीकडे या प्रकरणी अजून अटक सत्र सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरोपींच्या मोबाईलमध्ये नेमकं काय आहे, त्यांचं कुणाशी संभाषण झालं होतं हे अत्यंत महत्त्वाचं असेल. अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.